बीडच्या परळीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कृषी प्रदर्शनात सोन्या आणि मोन्या नावाच्या बैल जोडीचं शेतकऱ्यांना आकर्षण ठरतंय। 5 दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आणखी एक दिवस प्रदर्शन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कृषी प्रदर्शनाची सोमवारी सांगता होणार आहे। आतापर्यंत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे। पशुसंवर्धन विभागामार्फत पशु प्रदर्शन भरवण्यात आले। राज्यातील विशेष आणि आकर्षक पशुधन या प्रदर्शनात ठेवण्यात आले। यात 13 गाई, 6 म्हशी, 4 घोडे, 8 श्वान आणि विशेष आकर्षण म्हणजे बारामती येथील सोन्या आणि मोन्याची बैल जोडी शेतकऱ्यांचं विशेष आकर्षण ठरतंय। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरत असून असं प्रदर्शन भरवणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। इथली एक आपली बारामतीची एक बैलजोडी आहे, खिल्लार बैलजोडी, ते पण खूप आकर्षण आहे। आणि त्या साईडला काही एक म्हशीचे प्रवर्ग आहेत, ते पण चांगल्या जातीचे आहेत। लाल कंदारी पण एक गोरा आहे। इथं गाई पण आहेत, दुधाळ गाई येतात। शेतकऱ्यांना मी विनंती करतो की बाबा आपल्याला आपल्या शेतीपूरक व्यवसायासाठी इथं एक जर्सी गाई आहेत, काही त्या गाई पण खूप दुधाळ गाई येतात, त्यांचा पण उपयोग करावा। आणि ह्या पशु प्रदर्शनाच्या बरोबरच आम्ही तिकडे एक प्रदर्शन पाहिलं, कृषी प्रदर्शन। त्याच्यामध्ये पण एक आधुनिक यांत्रिकीकरणासाठी खूप असे म्हणजे शेतकऱ्यासाठी दर्जेदार आपले हे आणलेले आहेत, उपकरण आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन त्याचा उपयोग करावा। माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री जे आहेत, त्यांच्या कल्पनेतून हे कृषी महोत्सव ठेवलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला असं आवाहन केलं की पशुसंवर्धन विभागामार्फत सुद्धा पशु प्रदर्शन भरवण्यात यावे, जेणेकरून जे कृषीचे जे लोक आहेत, शेतकरी, तेच पशुपालक असतात। त्याच्यामुळे त्यासोबतच आम्ही जे राज्यातील जे आमच्याकडे पशुधन उपलब्ध आहेत चांगल्या देशी जातीचे, ते आम्ही इथं शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना उपलब्ध करून दिलेले आहे पाण्यासाठी। याच्यामध्ये आपल्याला गोवर्गाचे 13 विविध जाती उपलब्ध झालेल्या आहेत। म्हशीमध्ये 6 जाती उपलब्ध झालेल्या आहेत, घोड्यामध्ये 4 उपलब्ध झालेले आहेत। त्याच्यामुळे मेंढीमध्ये 2 आणि शेळ्यामध्ये 2 उपलब्ध झालेले आहेत आणि कोंबड्यामध्ये 4 जाती आणि कुत्र्यामध्ये 8 जाती, असे 47 प्रकारचे पशुधन घटक इथल्या शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।